नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। तर बघा मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला आपल्या टायटल आणि थंबनेलवरून कळलं असेल की आपण खणाची चोळी जी आहे ती बघणार आहे। आणि चोळीचे प्रकार असतात बघा, 5 गुंड्याची चोळी, एक लागी चोळी, त्याच्यानंतर गाठीची चोळी। तर आज आपण गाठीची चोळी शिवणार आहे। बघा, या चोळीला वरच्या बाजूला गुंडे आणि खालच्या बाजूला गाठ मारायची असते। तर बघा, बॅक पार्टला काट असतो, फ्रंट पार्टला काट असतो आणि बाहीला सुद्धा काट असतो। चला तर मग बघूया आपण आज चोळीची कटिंग कशी करायची। तर बघा, आता मी काय केलेलं आहे बघा, चोळीची असते आजीबाईची, त्या फाटेपर्यंत घालतात। चोळीचा कपडा जो आहे तो खूप महाग आहे। ही चोळी जी आहे ती 350 रुपयामध्ये बसते। त्यामुळे आजीबाई जे आहेत त्या फाटेपर्यंत कपडा घेतात आणि ही चोळी जी असते बिघडवायची नसते, कारण बिघडली तर आपल्याला ती भरून द्यावी लागते। तर बघा, फ्रंट पार्टला काट आहे तुम्हाला दाखवते, त्याच्यानंतर बाहीला आणि बॅक पार्टला। तर बघा, आता आज चोळीचे जे असतात पार्ट आपल्याला किती लागतात तर 5 पार्ट, 2 बाह्या, फ्रंट पार्ट 2, त्याच्यानंतर बाहीच्या खालचा भाग म्हणजे लाग आणि बॅक पार्ट, असे 5 भाग करायचे। तर आता चोळी कटिंग करताना काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा काट जे आहेत डबल फोल्डमध्ये दुमडवून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आणि आपण पहिल्यांदा आता बाही कटिंग करणार आहे। तर बघा, चोळी कटिंग करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा टेप वापरायचा नाही, टेप लागतच नाही। तर बिना टेपची चोळी कशी कटिंग करायची ते आज आपण बघणार आहे। तर बघा, बाहीवर बाही ठेवायची आहे, म्हणजे काटावरती, खालच्या काटावरती आपण बाही ठेवलेली आहे। जेवढी बाहीची शिलाई आहे दंडावरची ती बघायची आणि तिथून एक अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन सोडायचं आणि कट करायचं। तर ही बाही आहे म्हणून मी त्याच्यावर बी लिहून ठेवलेलं आहे, बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर आपल्याला दंडघेर सुद्धा मोजायचा असतो काटाला। जर कमी असेल दंडघेर, चोळीची घडी घातल्यानंतर जर काट कमी वाटत असेल तर आपल्याला त्या डाव्या हाताच्या दंडाला जोड द्यावी लागते बघा, आणि एक्स्ट्रा झाला तर तो थोडासा कट करायचा आहे। तर इथं चोळी थोडीशी मोठी होती त्यामुळे मी थोडंसं कट केलं आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे। तर बघा, आता दुसरा काट जो आहे तो कट करायचा आहे। तर दुसरा कट करताना पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला, तर बघा, फ्रंट पार्ट जो आहे खालचा काटाचा तो भाग आपल्याला मोजायचा आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला पाव इंच शिलाई मार्जिन सोडायचे, कारण इथं आपल्याला हुकलूक पट्टी नसते, तर तिथं आपल्याला डबल फोल्ड करायचा असतो कपडा। त्यामुळे एका बाजूला शिलाई मार्जिन आणि एका बाजूला डबल फोल्ड कपड्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा अर्धा इंच कपडा सोडायचा असतो। तर बघा, आता हे काय केलेलं आहे, जे आपलं फ्रंट पार्टचं माप आहे त्याची डबल घडी घातलेली आहे आणि आता उंची टाकायची। तर बघा, जिथं शोल्डर आहे शोल्डरपासून काय करायचं, एक अर्धा इंच आपल्याला खाली चोळी सोडायची असते, कारण ही चोळी जी असते ती उंचीला कमी पडत असते आणि एखाद्या वेळेस आकसण्याची शक्यता असते। त्यामुळे अर्धा इंच उंची एक्स्ट्रा ठेवायची आणि शोल्डरवरती खूण करून घेतलेली आहे वरची। त्याच्यानंतर हुकलूक पट्टी जी आहे ती मोजून घेतली आणि गळ्याला थोडासा आकार दिलेला आहे। तर बघू शकता तुम्ही, डबल फोल्ड घडी आहे आणि गुंड्याची पट्टी जी होती ती आपण मोजलेली आहे आणि त्याची उंची टाकून त्याचं हुकलूक पट्टीचं माप घेतलेलं आहे। आणि आता फ्रंट पार्ट जो आहे तो कट करून घेतलेला आहे। आता हा फ्रंट पार्ट जो आहे तो आपल्याला वेगळा करायचा आहे, म्हणजे 2 फ्रंट पार्ट असतात त्यासाठी। तर बघा, तुम्हाला फ्रंट पार्ट कटिंग झाले। आता बॅक पार्ट, पाठीचा जो भाग आहे तो कट करायचा असतो। तर बघा, पाठीला जेवढा काट आहे तेवढा मोजायचा आहे। तर आपल्याला काटाला शिलाई मार्जिन पुरत नाही आहे, तर एवढी जरी चोळी, एक बोट जरी कमी पडली तरी पण आपल्याला चोळी बिघडते। तर मी काय करणार आहे, शिलाई मार्जिन कमी पडते तर डाव्या बाजूला पाठीची आपल्याला जोड द्यायची असते। तर आता कपडा हा असा कटिंग करून घ्यायचा, उंचीमध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आणि शिलाई मार्जिन पाव इंच उंचीचं, शोल्डरमध्ये जे जाणार आहे ते असं एकूण पाऊण इंच असा अंदाजे आपल्याला वाढवून घ्यायची उंची। आणि बॅक पार्ट जो आहे तो कट करायचा। बॅक पार्टला जोड कधी द्यायची ते मी तुम्हाला शिलाईच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आता सध्या तर तुम्हाला असंच कटिंग बघायचं आहे, कारण चोळीचा कपडा जो असतो कमी असतो आणि पाठीला बाहीला कायम जोड बसते, त्याच्यानंतर लागाला सुद्धा बसते। आता बघा, आपण बाही घेतलेली आहे आणि बाहीच्या खालचा भाग जो होता त्याचं मी माप घेतलेलं आहे। आता ते माप कसं घ्यायचं आहे तर बघा, आता तुम्हाला दाखवते। जो आपला शिल्लक कपडा राहिला आहे त्याची डबल फोल्ड घडी घेतली आहे, कारण आपल्याला 2 लाग हवे असतात पाठीच्या भागावरती
आणि आता ह्याची उंची पण मोजायची आहे. तर उंचीमध्ये काय करायचं, 2 ते 2.5 इंच एक्स्ट्रा सोडायचं, कारण पाठीला पट्टी वगैरे काही नसते. तिथं डबल फोल्ड करून आपण पाठीला कशी आपण पट्टी लावतो तशी चोळीला पट्टी वगैरे नसते, तिथं फक्त दुमडच असते त्या प्रत्येक गोष्टीला. त्यामुळं थोडंसं आपल्याला दुमडण्यासाठी एक्स्ट्रा कपडा सोडायचा आहे डबल फोल्ड. तर बघा असे चोळीचे आपले पार्ट रेडी झाले. आता कटिंग केलेलं आहे. तर ही बाही ते आणि एक्स्ट्रा जो कपडा राहिला आहे हा आपला शिल्लक दिसते तुम्हाला पट्टी. तर याचा आपण काय करणार आहे, पाठीला जोड देणार आहे. तर बघा आता मी काय करते, तर आता असं पांढरा कपडा पण लागतो चोळी शिवण्यासाठी. हा कपडा जो आहे तो काखेमध्ये येतो बघा, दंडघेर जो असतो त्याच्या खालच्या बाजूला. आता याची उंची मोजते आणि उंचीमध्ये 2 इंच एक्स्ट्रा धरायचं असतं, कारण कधी कधी आपली शिलाई जास्त कमी येऊ शकते. आणि कसं असते बघा, ही त्रिकोणाच्या मापाचं असते, त्यामुळं त्रिकोणाची कधी कधी आपल्याला शिलाई व्यवस्थित येऊ शकते, नाही येऊ शकते. त्यासाठी आपण 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे उंची. आणि आडवी रुंदीसुद्धा बघायची. तर कशी पकडायची तुम्हाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पकडायचे. काखेतला भाग काढण्यासाठी आपल्याला पांढरा कपडा नसेल, चोळीचा कपडा एक्स्ट्रा असेल तर चोळीचाच कपडा लावण्यासाठी मग कटिंग करताना वेगळं कटिंग असतं त्यासाठी बघा. तर आता बघा असं एक्स्ट्रा ठेवायचं असतं, बरोबर पुरेल असं. अशी पूर्ण आपली चोळी कटिंग झाली. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.